सुदर्शन आणि चंद्रचूड यांचा उद्धार. शुकदेव परीक्षिताला सांगू लागले, राजन, एका शिवरात्रीच्या उत्सवासाठी नंदबाबा आणि अन्य गोपांनी आपल्या बैलगाड्या घेऊन अंबिकावनाची यात्रा केली. ते अत्यंत आनंदित आणि उत्साहपूर्ण वातावरणात अंबिकावनात पोचले. तेथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले आणि सर्वांतर्यामी पशुपती भगवान शंकरांची आणि भगवती अंबिका देवीची भक्तिभावाने पूजा केली. तेथे त्यांनी ब्राह्मणांना आदरपूर्वक गायी, सुवर्ण, वस्त्र, मध आणि मधुर अन्नाचे दान केले. त्या शिवरात्रीच्या दिवशी परम भाग्यवान नंदबाबांनी उपवास केला होता. त्यामुळे नंद, सुनंद आदी गोपांनी रात्रीच्या वेळी केवळ पाणी पिऊनच सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर शयन केले. त्या अंबिकावनात एक भला मोठा अजगर राहत होता. तो अनेक दिवसांपासून उपाशी होता. दैवयोगाने तो नदीच्या किनारी नंदबाबा आणि गोप जेथे झोपले होते तेथे आला. त्यांनी निद्रिस्त नंदबाबास पकडले. नंदबाबा घाबरून जोरजोरात ओरडू लागले, कृष्णा, राजा कृष्णा, धाव धाव, हा अजगर मला गिळून टाकणार आहे. मी तुला शरण आलो आहे, माझे रक्षण कर, असे ते ओरडू लागले. सारे गोप उठून बसले. त्यांनी पाहिले की एक अजगर नंदबाबांना तोंडात धरून नेत आहे. सर्वांनी तिथे पडलेली अर्धवट जळालेली लाकडे घेऊन त्या अजगरास मारण्यास सुरुवात केली. परंतु त्या मारण्याचा त्या अजगरावर काहीच परिणाम झाला नाही. तितक्यात भक्तवत्सल श्रीकृष्ण तेथे आले. त्यांनी त्या अजगराला आपल्या चरणांनी स्पर्श केला. तो स्पर्श होताच त्या अजगराची समस्त पापे भस्म झाली. त्याच क्षणी तो अजगराचे शरीर त्यागून विद्याधरासारखा सर्वांग सुंदर रूपवान पुरुष बनला. त्या पुरुषाच्या अंगातून दिव्य कांती बाहेर पडत होती. त्याने गळ्यात सोन्याची माळ धारण केली होती. तो भगवंतांसमोर हात जोडून उभा होता. श्रीकृष्णाने विचारले, तू कोण आहेस? दिसण्यास तर इतका रूप संपन्न आहेस. तो पुरुष म्हणाला, भगवन, मी पूर्वी एक विद्याधर होतो. रूप, सौंदर्य आणि ऐश्वर्यपूर्ण जीवनाने मी अत्यंत अभिमानी झालो होतो. मी एकदा अंगिरा गोत्राचे कुरूप ऋषींना पाहिले आणि त्यांचा अपमान केला. त्यांनी मला शाप दिला. ते म्हणाले, तू नीच योनीत जन्म घेशील. त्यानुसार मला हा अजगराचा जन्म मिळाला. परंतु आपल्या कृपाप्रसादाने मला पुन्हा एकदा पूर्वीचे रूप प्राप्त झाले. एवढे बोलून त्याने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातल्या आणि स्वर्ग लोकी निघून गेला. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी रात्रीच्या वेळी कृष्ण आणि बलराम गोपींसह वनात विहार करीत होते. त्यावेळी भगवंतांनी सुंदर पितांबर धारण केला होता आणि भ्राता बलरामांनी नीलांबर नेसला होता. त्यावेळी आकाश निरभ्र होते. मंद मंद वारा आपल्याबरोबर फुलांचा सुगंध घेऊन वाहत होता. याच वातावरणात श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मिळून एक राग आळविण्यास प्रारंभ केला. त्या मधुर आवाजाने आकर्षित होऊन अनेक गोपी श्रीकृष्णाच्या भोवती जमा झाल्या. त्याचवेळी शंखचूड नावाचा एक यक्ष तेथे आला. त्याने एका गोपीला उचलले आणि तो धावतच सुटला. ती गोपी, कृष्णा धाव, बलरामा धाव, वाचवा वाचवा, अशा आरोळ्या मारू लागली. श्रीकृष्ण बलराम त्या यक्षाच्या मागे धावले. त्या यक्षाने कृष्ण बलराम येत असल्याचे पाहताच गोपींना सोडून दिले आणि एकटाच धावू लागला. श्रीकृष्णाने त्यास गाठून मुष्टीप्रहाराने त्याचे शरीर धडावेगळे केले. त्याच्या कपाळी असलेला चमकदार मणी काढून घेतला आणि गोपींसह व्रजमध्ये ते परतले. तो दिव्यमणी त्यांनी मोठ्या प्रेमभावाने बलरामांना दिला. अशा प्रकारे शंखचूडाचा निपात झाला. येथे अध्याय 34 समाप्त झाला. युगलगीत. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, भगवान श्रीकृष्ण सकाळी गायींना घेऊन वनामध्ये जात. त्यावेळी गोपींचे चित्तसुद्धा श्रीकृष्णाबरोबर जात असे. त्यांचे मन श्रीकृष्णाचे चिंतन करीत राही. त्या वाणीने श्रीकृष्णाच्या लीलांचे गान करीत त्यांचा दिवस असाच जाईल. एक गोपी दुसरीच म्हणाली, अगं सखे, श्रीकृष्ण ज्यावेळी आपली मुरली ओठास लावतात आणि आपली सुकुमार बोटे बासरीच्या छिद्रावरून फिरवीत मधुर तान छेडतात, त्यावेळी अनेक सिद्धपत्नी आपल्या पती सिद्धगणांसह विमानात बसून येतात आणि त्या मधुर संगीताचा आस्वाद घेतात. या संगीत श्रवणात त्या इतक्या तल्लीन होऊन जातात की त्यांना आपल्या वस्त्रांचे सुद्धा भान राहत नाही. दुसरी सखी म्हणाली, अगं सखे, श्रीकृष्ण ज्यावेळी मुरली वाजवितात ना, त्यावेळी गायी, बैल, हरिण यांचे कळप त्यांच्या भोवती जमा होतात.
चारा खात असताना मुरलीचा स्वर कानी पडला तर ते चारा तसाच तोंडात ठेवूनच आवाजाच्या दिशेने धावत सुटतात, कारण मुरलीची मधुर तान त्यांचे चित्त चोरून घेते. या मुरलीचे माधुर्य एवढे आहे की यमुनेतील प्रवाहसुद्धा तो मधुर आवाज आपणास साठवून घेण्यासाठी क्षणभर विसावतो आणि आपला आनंद तरंगांच्या स्वरूपात प्रकट करतो. एक गोपी म्हणाली, अगं सखे, या विश्वात जितक्या काही सुंदर वस्तू आहेत त्यात सर्वात सुंदर सर्वांमध्ये मधुर, सर्वांचे शिरोमणी असे आमचे मुरलीधरच आहेत. एक गोपी यशोदेला म्हणाली, हे सती शिरोमणी यशोदे, तुझा कान्हा ग्वालबाला बरोबर खेळात अत्यंत निपुण आहे. तो सर्वांचा आवडता असून अत्यंत चतुर आहे. त्याने मुरली वाजवणे कोणाकडून शिकले नाही, परंतु स्वतःच त्याने अनेक रागिणीचे ज्ञान प्राप्त केले आहे. मुरली ओठावर ठेवताच ऋषभ, निषाद अशा अनेक प्रकारचे राग स्वरांचे नाद मुरलीतून तो काढतो. त्याचे हे मधुर संगीत ऐकून ब्रह्मा, महेश, इंद्र आदी देवसुद्धा मोहित होऊन जातात. श्रीकृष्णाच्या चरण कमलावर ध्वजा, वज्र, कमळ, अंकुश आदींचे सुंदर सुंदर चिन्हे आहेत. तुळशीचा मधुर गंध त्यांना अत्यंत प्रिय आहे. हे यशोदे, तू खरोखरी महान पुण्यवती आहेस, त्यामुळेच तुला श्रीकृष्णासारखा दिव्य पुत्राची प्राप्ती झाली आहे. शुकदेव पुढे म्हणाले, राजन, या अतिभाग्यवान गोपीचे मन श्रीकृष्णामध्ये लागून राहिले होते. त्या श्रीकृष्णमय झाल्या होत्या. भगवंतांच्या लीलेचे वर्णन करणे, त्यांचे चिंतन करणे हेच त्यांना अतिप्रिय होते. अध्याय 35 संपन्न झाला. अरिष्टासुराचा उद्धार आणि अक्रूर यांचे व्रजमध्ये आगमन. परीक्षिताला शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, ज्यावेळी श्रीकृष्ण व्रजमध्ये प्रवेश करीत होते आणि तेथे आनंदोत्सव साजरा होत होता, त्याचवेळी अरिष्टासूर नावाचा एक दैत्य बैलाचे रूप घेऊन आला. त्याचे वशिंड अतिशय मोठे होते. तो आपली खुरे जमिनीवर इतक्या जोरात आपटीत होता की धरणी कापू लागल्याप्रमाणे भासे. तो खुरांनी माती उडवीत आणि शेताची कुंपणे तोडून चालला होता. त्याचे भयानक विशाल रूप पाहून गोपगोपी घाबरून गेले. यावेळी व्रजाच्या सर्व रहिवासियांनी कृष्णाची शरण घेतली आणि त्या भयानक वृषभापासून रक्षण करण्याची आर्तस्वरात प्रार्थना केली. श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, गोपगोपींनो, घाबरण्याचे कारण नाही, मी आत्ता त्याचा समाचार घेतो. असे म्हणून त्यांनी त्या वृषभ रूपातील दैत्यास ललकारत म्हटले, अरे मूर्खा, या निरपराध स्त्रीपुरुषांना घाबरवीत आहेस. तुझा अभिमान चुरचूर करणारा तुझ्या समोर उभा आहे. भगवंताच्या ललकारीने तो दैत्य अधिकच क्रोधित झाला. तो आपल्या खुरांनी जमीन उकरीत श्रीकृष्णावर अत्यंत वेगाने चाल करून आला, परंतु श्रीकृष्णाने त्याचे दोन्ही शिंगास धरून त्याला 18 पग मागे ढकलून दिले. तो वृषभ खाली पडला, परंतु पुन्हा उठून उभा राहिला आणि वेगाने श्रीकृष्णांवर चाल करून आला. त्यावेळी त्यांनी दोन्ही शिंगास धरून एक लाथ मारून त्या वृषभास खाली पाडले आणि पायांनी असे तुडविले की जणू कोणी ओला कपडाच पिळतो आहे. तो अजस्त्र वृषभ रक्त ओकू लागला. त्याचे डोळे उलट झाले आणि त्याने मोठ्या कष्टाने आपले प्राण सोडले. त्यावेळी देवांनी पुष्पवृष्टी केली. याच वेळी देवर्षी नारद कंसाच्या दरबारात गेले आणि त्यास म्हणाले, अरे कंसा, तुझ्या हातून सुटून जी कन्या अंतराळात गेली ती यशोदेची मुलगी होती. व्रजमध्ये जो श्रीकृष्ण आहे तो देवकीचा 8वा पुत्र आहे. तेथे जो बलराम आहे तो रोहिणीचा पुत्र आहे. वसुदेवाने तुला घाबरून आपल्या दोन्ही मुलांना आपला मित्र नंदाकडे ठेवले आहे. श्रीकृष्णाने तुझ्या दैत्य असुरांचा वध केला. नारदांचे हे वक्तव्य ऐकल्यावर कंसाचे एक एक इंद्रिय क्रोधाग्नीने कापू लागले. अतिक्रोधाने त्याने वसुदेवास ठार मारण्यासाठी तलवार उपसली. त्यावेळी देवर्षींनी त्यास अडविले, परंतु कंसाने वसुदेव आणि देवकीस पुन्हा कारागृहात ठेवले. त्याने तत्काळ केशी नावाच्या दैत्यास बोलावून सांगितले, अरे केशी, तू त्वरेने व्रजात जा आणि कृष्ण बलरामांना ठार करून ये. कंसाची आज्ञा शिरोधार्य मानून केशी व्रजास जाण्यास निघून गेला. नंतर कंसाने मुष्टिक, चाणूर, शाल, तोषल आणि आदी मल्लांना आणि मंत्र्यांना आणि महावताला बोलाविले आणि त्याला म्हणाला,
वीरवर मुष्टिक आणि चाणूर, माझे सांगणे लक्षपूर्वक ऐका. वसुदेवाचे 2 पुत्र श्रीकृष्ण आणि बलराम नंदाच्या घरी व्रजमध्ये राहत आहेत. त्यांच्या हातूनच मला मृत्यू येणार असे सांगितले जाते. यासाठी ते ज्यावेळी येथे येतील त्यावेळी तुम्ही त्यांच्याबरोबर मुष्टियुद्ध करून त्यांना मारून टाका. कंसाने महावतास उद्देशून म्हटले, महावत, तुम्ही अत्यंत चतुर आहात. तुम्ही या दंगलीच्या मैदानाच्या बाहेरील मुख्य द्वाराजवळ आपल्या हत्तीस उभे करा. ज्यावेळी माझे शत्रू येतील त्यावेळी त्यांना हत्तीच्या द्वारा मारून टाका. यानंतर कंसाने आपल्या सेवकाद्वारे श्रेष्ठ यदुवंशी अक्रूरास बोलावून घेतले. अक्रूर येताच प्रथम त्याने त्यांची स्तुती केली आणि नंतर सांगितले की मथुरेस धनुष्य यज्ञ होणार आहे. तो पाहण्यासाठी आणि मथुरा नगरीची शोभा पाहण्यासाठी श्रीकृष्ण बलरामांसहित नंदराजे आणि अन्य गोपांना घेऊन या. कंसाची आज्ञा पालन करण्यासाठी अक्रूर प्रथम आपल्या घरी गेले आणि व्रज प्रस्थानाच्या तयारीस लागले. येथे अध्याय 36 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.